अजित पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली सभा अमरावतीमध्ये आयोजित करण्यात आली होती। अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच विविध सामाजिक संघटनांचे प्रमुख या श्रद्धांजली सभेला उपस्थित होते। आमदार रवी राणा यांचीही उपस्थिती होती। यावेळेस राजकारणापलीकडे माणुसकी आणि जीवनाच्या अनिश्चिततेवर भाष्य करत सर्वांनी मिळून मिसळून राहण्याचा संदेश आमदार रवी राणा यांनी दिलाय। अजित पवार यांच्यासारख्या व्यक्तीचं आपल्या डोळ्यासमोर जाणं ही घटना अनेक गोष्टी सांगून जातात असंही रवी राणा यांनी म्हटलंय। जीवनामध्ये सगळ्यांनी मिळून सांभाळून सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे असे विचार आमदार रवी राणा यांनी व्यक्त केले। पण राजकारणाच्या पलीकडे सुद्धा संबंध असतात। राजकारणाच्या पलीकडे सुद्धा माणसाने विचार केला पाहिजे की माणसाच्या जीवनामध्ये अंत काय, की एखाद्या जीवनामध्ये जर एखादी गोष्ट आली तो कुठं खतम होऊन जाईल, कुठं त्याचा शेवट होऊन जाईल। आणि आपल्या मनामध्ये आपण नेहमी कधी कधी द्वेष ठेवतो, एखादा तिरस करतो, एखादा काही करतो। ते न करता एक अजितदादाच्या स्वरूपामध्ये आपल्याला जे खऱ्या अर्थानं डोळ्यासमोर एक त्या व्यक्तीचं जाणं हे आपल्यासाठी मोठ्या प्रमाणात आपल्याला अनेक गोष्टी सांगतात की जीवनामध्ये सगळ्यांशी मिळून सांभाळून सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे, सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे।